मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी पहाटे तांदूळ भरलेला ट्रक, खाद्यतेल कंटेनर आणि एर्टिगा कार यांच्यात भीषण अपघात झालाय। या अपघातात ट्रक चालक आणि क्लीनर यांचा जागीच मृत्यू झालाय, तर तिघे जण गंभीर जखमी झालेत। पुण्याकडून मुंबईकडे येताना ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडलाय। धडकेनंतर ट्रक आणि कंटेनर रस्त्यावर पलटी झाले, तसंच एर्टिगा कारलाही धडक बसली। अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र यंत्रणांच्या मदतीनं रस्त्यावर विखुरलेला माल हटवून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली। रत्नागिरी शहराजवळील परकार रुग्णालयात भीषण आग लागल्याची घटना घडली। रुग्णालयातील डायलिसिस विभागातील वातानुकूलित यंत्रणेला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। आग लागल्याचं लक्षात येताच रुग्णालय प्रशासनानं तात्काळ हालचाल करत सर्व रुग्णांना सुरक्षितपणे अन्य रुग्णालयांमध्ये हलवलंय। समय सूचकता आणि तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सर्व रुग्ण सुरक्षित असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। आगीचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे। घटनेमुळे परिसरात काही काळ चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं। सगळ्यांचे मी मनापासून आभार ऑडिओ नाहीत की तहसीलदार साहेब, म्युन्सिपाल्टीची सगळी मंडळी वेळेत इथं आली आणि एक अत्यंत दुर्दैवी शॉर्ट सर्किट होऊन जी आग लागली होती ती विझवण्यात आलेली आहे। जे पेशंट त्या बाजूला होते त्यांना ऑलरेडी इथून योग्य स्थळी बाहेर काढलेलं आहे आणि इतरही पेशंटला बाहेर काढण्याचं काम योग्य प्रकारे झालेलं आहे। आता असा कुठलाही पेशंट इथे आत राहिलेला नाही आहे ज्याला काही इजा होऊ शकते। आग आटोक्यात आहे आणि कोणालाही काही झालेलं नाही आहे। दुर्दैवाने हे झालं। आता इलेक्ट्रिशियन आणि ती सगळी मंडळी जी आहेत ती याची कारणं शोधून काढतील आणि ती निष्कर्ल्यानंतरच पुन्हा पेशंटला ॲडमिट करण्याची प्रक्रिया सुरू होईल। गंभीर पेशंटला कोणती काही जास्त गंभीर वगैरे झाले असं काही? कोणालाही गंभीर इजा झालेली नाही, कोणाला इजासुद्धा झालेली नाही। सर्व पेशंटना वेळेत बाहेर काढलं गेलेलं आहे आणि योग्य स्थळी त्यांना हलवलं। हो पाठी घ्या थोडं कंटिन्युअस आज काय झालं आहे, उष्णता वाढल्यामुळे कंटिन्युअस AC चालू आहे आणि त्या कुठल्या तरी एका ACला पहिल्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असं मला कळतं आहे, पण त्याची आता शोध करावा लागेल कशामुळे आग लागली। सर ICUचे पेशंट कुठे शिफ्ट केले? ICUचे पेशंट ऑलरेडी बाहेर काढून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेले आहेत। उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 3 मधील पंचमुखी परिसरात धोकादायक घोषित करण्यात आलेल्या 4 मजली इमारतीच्या पाडकामादरम्यान मोठी दुर्घटना घडली। पाडकाम सुरू असताना इमारतीचे उर्वरित 2 मजले अचानक कोसळून शेजारील घरांवर पडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। या घटनेत 2 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते, मात्र अग्निशमन दलानं तातडीनं बचावकार्य हाती घेत दोघांनाही सुखरूप बाहेर काढलं। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। महापालिकेकडून धोकादायक इमारतींचं पाडकाम यंत्राच्या सहाय्यानं सुरू होतं। 2 मजले पाडल्यानंतर उर्वरित भाग अचानक कोसळल्यानं ही घटना घडली। पंचमुखी अपार्टमेंट जो ऑलरेडी डेंजरस बिल्डिंग थी और पूरी खाली बिल्डिंग थी, महानगर पालिका की तरफ से तोड़ना ऐसे चालू था। 2 फ्लोर उसके ऑलरेडी टूट चुके थे, लेकिन अभी अचानक बाकी जो बैलेंस 2 फ्लोर थे वो आके गिरे। बाजू में जो 2 घर थे वहाँ पे 2 लोग, एक बुढ़ी अम्मा और उसके बेटे को वहाँ पे अंदर फंस गए। तुरंत फायर ब्रिगेड को फोन किया गया। फायर ब्रिगेड की महानगर पालिका से गाड़ियां आ गई और उन्होंने वहां से जाली वगैरह तोड़ के उन अम्मा को और उस लड़के को बाहर निकाला है। अभी कोई भी दिक्कत नहीं है, लेकिन अभी महानगर पालिका से अनुरोध है कि तुरंत से तुरंत कल के कल ही जो डेब्रिज गिरा है उसको यहाँ से हटाया जाए। बारिश का समय है और कोई नुकसान नहीं होना चाहिए। धन्यवाद जी। उनकी रहने की व्यवस्था हम लोग कर देंगे, पूरे एरिया वाले हमारे साथ में, उन दोनों की व्यवस्था हो जाएगी, कोई दिक्कत नहीं है। या बातमीसोबतच न्यूज मराठी विशेष बातमीपत्रात इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।